सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत आणि या युगाला विज्ञानाचे युग म्हटले जाते. आज मानवी जीवनाचा असा कोणताही भाग नाही जिथे विज्ञानाचा स्पर्श झालेला नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही कामे करतो त्या सर्व गोष्टीत विज्ञान सामावलेले आहे. हातातील मोबाईलपासून ते अवकाशात झेपावणाऱ्या रॉकेटपर्यंत सर्व काही विज्ञानाचीच किमया आहे. विज्ञानामुळे मानवाचे काम अत्यंत वेगवान झालेले आहे. पूर्वी ज्या प्रवासाला महिने लागायचे तो प्रवास आता विज्ञानामुळे काही तासांवर आला आहे. तसेच आपण कोणाला निरोप पाठवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दिवसांची वाट पाहावी लागायची, पण आता विज्ञानामुळे आपण एका क्लिकवर जगातील कोणत्याही कोपऱ्याच्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. वैद्यकीय क्षेत्रात तर विज्ञानाने चमत्कारच केला आहे. तसेच क्षेत्रातही विज्ञानाने आढळून आलेले आहे. आपण विज्ञानाचे फायदे उपभोगता एक गोष्ट आता कामा की विज्ञानाचा अतिवापर आणि निष्क्रियतेमुळे आज प्रचंड ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. विज्ञान आपल्याला भरपूर सुखसोयी दिल्या आहे. त्याचा आपण अतिवापर केला तर आपल्याला प्रदूषण वगैरे या गोष्टींना सामोरे जावे लागते. पण जर आपण त्याचा वापर एक चांगल्या गोष्टीत केला तर आपला विकास होऊ शकतो. विज्ञानाने आपल्याला भरपूर सुखसोयी दिली आहे, तर त्याचा वापर आपण नीट केला पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. से अधिक की यात्रा करनी पड़ी। इस मिशन में जटिल युद्धाभ्यास शामिल थे, जिसमें धीरे धीरे चांद के चारों ओर अपनी कक्षा को कम करना शामिल था। एक स्थिर चंद्रमा की कक्षा में पहुंचने के बाद विक्रम लैंडर प्रोपल्शन मॉड्यूल से अलग हो गया। यह एक महत्वपूर्ण क्षण था। 23 अगस्त 2023 को विक्रम सफलतापूर्वक चांद के दक्षिणी ध्रुव के पास उतरा, जिससे भारत यह उपलब्धि हासिल करने वाला चौथा देश बन गया। प्रज्ञान रोवर की चांद की मिट्टी की खोज के साथ चंद्रयान 3 ने भारत को चांद के रहस्यों को उजागर करने के और करीब ला दिया है। देखने के लिए धन्यवाद।